दरम्यान मुकणे धरणातून आवर्तनासाठी नांदूर मधमेश्वर धरणात सोडलेल्या पाण्यात जलपर्णी आढळल्यात। जलपर्णीमुळे गोदावरी नदीतील पाणी दूषित होत डासांचा प्रादुर्भावात देखील वाढ होते। पाण्याला दुर्गंधी आणि डासांच्या प्रादुर्भावामुळे सायखेडा चांदोरीतील नागरिक त्रस्त झालेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या शहरासाठी पिण्याचं पाण्याचं आवर्तन आणि शेतीच्या सिंचनासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून आवर्तन सोडण्यात आलेले आहेत। यासाठी आता मुकणे धरणातून जे पाणी येतं ते थेट आता गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे आपण पाहू शकतात का निफाड तालुक्यातील सायखेडा या पुलाजवळ या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या पाण्यामध्ये पानवेली ज्या आहेत तर त्या वाहून आलेल्या आहेत आणि ह्या पानवेली ज्या आहे तर या सडताय कुसताय आणि याच्यामुळे पाणी जे आहे तर ते खराब होत आहे, तर हिरवट पाणी तयार होत आहेत आणि आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने ह्या पानवेलींमुळे डासांचा जो प्रादुर्भाव आहे तर तो मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र दिसत आहे। त्याच्यामुळे ह्या पानवेली काढाव्या अशी मागणी जी आहे तर ही जोर धरू लागली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक।